हॅलो गाईज, चला आज मी आपण जाऊ भोगावला. भोगाव कुठं आलं तर भोगाव हे परभणी जिल्ह्यात जिंतूर जवळचं एक गाव. भोगाव हे तिथं असलेल्या देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध. तिथे असलेल्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आज मी तुम्हाला घेऊन जात आहे. तर चला आपण जाऊ भोगावला. भोगाव हे परभणीपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे जाण्यासाठी तुम्ही जिंतूरचा मार्ग धरू शकता किंवा रेडर्स कडूनही जाऊ शकता. तिथे एका देवीचं मंदिर आहे, जगदंबा मातेचं. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. चला तर मग देवीचं नाव घेऊन आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू. प्रवासामध्ये जाताना आम्हाला खूप अशी सुंदर दृश्य दिसत होते आणि आज आभाळही खूप सुंदर झालेलं होतं. इतक्या दिवस पाऊस पडल्यामुळे नेहमी आभाळ काळं राहायचं, पण आज या पांढऱ्या आभाळा बघून खरंच मन प्रसन्न झालं. ही आमच्या परभणीची पूर्णा नदी. पावसाळ्यात तिचा पूर आला होता, पण आता थोडी शांत झाली असं वाटते. नंतर आम्ही डिझेल भरून आमच्या पुढच्या प्रवासासाठी सुरुवात केली. आपण आता रेडसमध्ये आलो आहे. रेडस हे इथल्या असलेल्या देवीच्या मंदिरामुळे प्रसन्न. तिथे असलेल्या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी आपण वेळ मिळाला तर नक्की जाऊ. पण पहिले भोगाव. आज कारण माझ्या आईची खूप दिवसाची इच्छा होती की तिला भोगावच्या आईचं दर्शन करायला जायचं. तर तिच्या इच्छेला मान देऊन मी आणि माझी फॅमिली आज भोगावच्या दर्शनासाठी जात आहे. फायनली आपण भोगावात आलो आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्यामुळे भोगावामध्ये खूप गर्दी दिसते. तर पहिले आपण आपली गाडी पार्किंगला लावून मग देवीच्या दर्शनाला सुरुवात करू. भोगावच्या देवीची स्थापना ही रामायण काळात झाली अशी मान्यता असून, चला मी तुम्हाला आमच्या परभणी जवळच्या भोगावच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला नेतो. हे आहे मातेच्या मंदिराच्या प्रवेशद्वार. इथे तुम्ही पास घेऊनही जाऊ शकता, पण आज काही आत गर्दी नसल्यामुळे आम्ही बिना पासच गेलो. ही आहे इथली जत्रा, जी तुम्हाला मी दर्शन केल्यानंतर दाखवेलच. रांगेत गर्दी नसून मंदिराच्या परिसरामध्ये एवढ्या गर्दा कसं काय, हाच मला प्रश्न पडला. पण दर्शन झाल्यानंतर मन खूप प्रसन्न झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही पहिले जेवण केलं. नंतर थोडी जत्रेत खरेदी करून आम्ही आलो या तलावापाशी. हे तलाव खरं म्हणलं तर भोगावची शानच म्हणावी. की या तलावाचे नजारे बघण्यासाठी आम्ही इथे थोडा वेळ बसलो आणि या तलावाच्या नजाऱ्याचा आनंद घेतला. दर्शनाला आलेल्या भक्तांचे इथे फोटोशूट चालू होते. जत्रेला वरतून बघण्यासाठी मी आकाश पाळण्यात बसलो. खरं वरतून तर याची नजारे दुप्पट तिप्पट सुंदर असे दिसत होते. आकाश पाळण्याच्या वरतून मागे आम्हाला तलाव, तर समोर मावळताना सूर्य दिसत होता. खरंच हे इतके सुंदर असे नजारे होते, जे तुम्हाला शब्दातून सांगताच येणार नाही. तसं तर जावं वाटत नव्हतं, पण रात्र झाले असल्यामुळे आम्ही परभणीकडे निघालो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.